शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। 3 मार्च रोजी पुण्यात बैठक होणार असून त्यानंतर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईकडे कूच करण्याची घोषणा त्यांनी बुलढाण्यात केली। बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे। नुकतीच बुलढाणा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत रविकांत तुपकर यांनी 3 मार्च रोजी पुण्यात राज्यभरातील शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची घोषणा केली। या बैठकीनंतर हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन ते मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहत असल्याने हे आंदोलन पुकारले जात आहे। पीक नुकसान भरपाई, कर्जमाफी, हमीभाव यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे। यापूर्वीही विविध आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला आहे। आगामी आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे। 3 मार्चच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महत्त्वाच्या शिलेदारांची बैठक आज बुलढाणा येथे झाली। अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय भरगच्च उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही ठराव करण्यात आले। यामध्ये सरकारनं जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारनं पाळलं पाहिजे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, 2023-24चा हक्काचा पीक विमा आणि सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3000 रुपये भावफरक मिळाला पाहिजे। रखडलेलं अनुदान आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे। या मागण्या घेऊन आठवडाभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजावरून आम्ही एक यात्रा सुरू करतो आहे। संपूर्ण जिल्हा आम्ही पिंजून काढणार आणि यात्रा झाल्यावर आम्ही मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आगेकूच करणार आहोत। 3 मार्चला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची रणनीती आणि महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं भलं मोठ्या आंदोलनाचं योजना आम्ही त्या बैठकीमध्ये आखणार आहोत। मुंबईला काय जाणार आहे? हेच विषय ना, हक्काचा 2023-24चा पीक विमा, त्यानंतर कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे। अधिवेशनाच्या काळामध्ये या घोषणा सरकारकडून होणं आम्हाला अपेक्षित आहे। सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक सरसकट दिला पाहिजे। अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी उभं करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज ही रणनीती आखण्यासाठी आजची बैठक होती।